जय शिवराय जय शंभूराजे. आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की संभाजीराजांनी पन्हाळगडावरून रायगडाकडे कूच केली. याच्यानंतरच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काळवंडून गेलेला कटकारस्थानांमध्ये भांबावून गेलेला रायगड संभाजी महाराजांच्या आगमनानंतर पुन्हा रूप धरू लागला. तब्बल शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 1 महिन्यानंतर पुतळाबाईसाहेब सती गेल्या. त्यानंतर संभाजी महाराजांनी सोयराबाईसाहेब राजाराम महाराजांना नजरकैदेत टाकलं आणि हिरोजी इंदलकरांची निर्दोष मुक्तता केली आणि तत्कालीन किल्ल्याचे किल्लेदार मालसावंतांना टकमक टोकावून कडेलोट केला. याच्यानंतर 20 जुलै 1680ला संभाजी महाराजांचा मंचकारोहण झाला. मंचकारोहणाच्या नंतर बाळाजीपंत चिटणीस, अनाजी दत्तो, हिरोजी फर्जंद यांच्यासारखी बुजुर्ग मंडळी नजरकैदेत होती. आणि याचवेळी बंगळूर प्रांतामध्ये म्हैसूरकर चिक्कादेवराय याच्याकडून धोका तयार झाला. छोट्याखान्या घुसपेटी होऊ लागल्या. मग ह्या सगळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी राजांनी एका मराठा हिम्मतबाज कर्तृत्वान मराठाचा विचार केला, ज्यांचं नाव हरजीराजे महाडिक. हे हरजीराजे महाडिक म्हणजे संभाजी महाराजांचे एक मेहुणेच होते. आणि ह्याचा दुष्परिणाम असा झाला की ह्या निवडीमुळे त्यांचे इतर मेहुणे त्यांच्याकडं वतनदारीची मागणी धरू लागली आणि ह्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यात खटकल्या. पुढं इंग्रज वकील गॅरी रॉबर्ट हे महाराजांची भेट घ्यायला 2 महिने झाला रायगडावर आला होता. महाराजांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत स्वराज्याच्या सीमांचा तह झाला आणि राजकारणाची बरीच बोलणी झाली. त्यानंतर त्याच काळामध्ये संभाजी महाराजांकडे कर्नाटकची काही मंडळी आली, ज्यांनी सांगितलं की देवाच्या यात्रेसाठी मुघलांकडनं, निजामाकडनं आणि विजापूरच्या आदिलशाहीकडनं त्रास होतो आहे. मग महाराजांनी त्यावेळेस चाफळच्या उत्सवाला सशस्त्र संरक्षण दिले आणि पुढं असंच एक पत्र त्यांना चिंचवडचे देवस्थानचे स्वामी मोरेश्वर गोसावींचं देखील आलं. त्यांनी सशस्त्र आणि ससैन्य संरक्षण दिलं आणि यातूनच उदय झाला एका धर्मवीर राजाचा. आता धर्मवीर म्हणल्यावर आपल्यासमोर उभा राहतो तो त्यांचा फक्त मृत्यूच. खरं तर धर्मवीर म्हणल्यावर आपण त्यांना बघतो त्यांचा मृत्यू फक्त. भाषणामध्ये ओरडू सांगितला जातो धर्मवीर म्हणून त्यांचा फक्त मृत्यूच. पण फक्त मृत्यू हे त्यांना धर्मवीर बनवत नाही ना. मग असं काय घडलं त्यांच्या जीवनात की त्यांना धर्मवीर म्हणावं लागलं? आत्तापर्यंत आपल्याला सांगितलं जातं की फक्त औरंगजेबाच्या दरबारात रक्तानं हनुमानासारखा लाल केलेला संभाजीराजा उभा आणि त्यांना केलेला एक प्रश्न की माझ्या मुलीसोबत लग्न करा किंवा मुस्लिम म्हणा, मी तुम्हाला सोडतो. आणि त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर की मर जाऊंगा लेकिन हिंदू धर्म नाही छोडूंगा. हे एवढंच फक्त धर्मवीर म्हणण्यासाठी पुरेपूर नाही आहे. तर याची सुरुवात होते हे आत्तापासून, संभाजी महाराजांच्या मंचकारोहणापासून. संभाजी महाराजांनी मंचकारोहणानंतर बऱ्याचशा उत्सवांना जिथं जिथं मुस्लिमांचा दास होता तिथं प्रत्येक ठिकाणी सशस्त्र संरक्षण दिलं. त्यानंतर गोव्याच्या एका मोहिमेमध्ये गोव्याला पोर्तुगीजांकडनं धर्मपरिवर्तन केलं जात होतं. फोर्सफुली जे आपली काही लोकं होती त्यांना बटवलं जात होतं, धर्मांतरण केलं जात होतं. ही गोष्ट ज्यावेळेस महाराजांना कळाली त्यावेळेस महाराजांनी तिथं जाऊन एक जो धर्मपरिवर्तन करणारा जो त्यांचा म्होरक्या होता त्याचं अख्खं कुटुंब कापलं होतं आणि त्यांना पुन्हा सांगितलं होतं की आता जर तुम्ही हे डबल रिपीट केलं तर पुन्हा ही गोष्ट डबल घडल. मग पुढं अशाच बऱ्याच गोष्टी धर्मवीर म्हणण्यासारख्या ज्या घडत आल्या त्या अशा आहेत की धर्मांतराला विरोध, धर्मांतर केलेल्या ज्यांना बाटवलं त्यांना पुन्हा आपल्या धर्मात घ्यायचं. जिथं जिथं काही आपल्या धर्माला त्रास आहे तिथं सशस्त्र संरक्षण द्यायचं. अशा बऱ्याच गोष्टी संभाजी महाराजांनी केल्या आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं संभाजी महाराजांचा उल्लेख धर्मवीर असा होतो. पुढं संभाजी महाराज मंचकारोहण झाल्यानंतर ह्या 2 गोष्टी पार पडल्यानंतर आता ओढ चालू झाली ती राज्याभिषेकाची. राज्याभिषेकाआधी संभाजी महाराजांनी गागाभट्टांकडनं राज्यकारभार कसा चालवायचा या संबंधात एक ग्रंथ लिहून घेतला. त्याचं नाव समयनय. हे ग्रंथ लिहिल्यानंतर अखेर दिवस उजाडला 16 जानेवारी 1681. देशोदेशीचे दूध जमा झालेले होते. लाखभर मराठी माणसं गडावर गोळा झालेली होती. राजपरिवाराचे अनेक पाहुणे, सगळे मेहुणे बिहुणे सगळे पाहुणे गडावर आलेले होते.
आणि ऐन राज्याभिषेकाच्या दिवशी काही मुसलमानांनी संभाजीराजांची भेट घेतली. त्यांची चौकशी केल्यानंतर असं कळालं की ते मूळचे ब्राह्मण आहेत आणि त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. त्यांची चौकशी झाली. त्याच्यानंतर त्यांना पुन्हा धर्मात घेण्याचं आश्वासन देऊन संभाजीराजे पुढं वाटचाल केली. स्वराज्यातले गडकिल्ले मी दुसऱ्या कुणाच्याही हाती लागून देणार नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते चिरकाळ अबाधित ठेवेल या निर्धाराने स्वराज्याचा युवराज आता स्वराज्याचे छत्रपती म्हणून वावर करणार होते. मंत्रिमंडळ ठरलं. मंत्रिमंडळाचे वाटप झालं. चिटणीस म्हणून बाळाजीपंत चिटणीसांना मान देण्यात आला. पेशवे म्हणून निळोपंत यांना मान देण्यात आला. त्याचसोबत त्यांना कल्याण भिवंडीचा सुभाही देण्यात आला. सेनापती म्हणून संसरपती हंबीररावांची निवड कायम राहिली. न्यायाधीश म्हणून प्रल्हाद नेराजेंची निवड झाली. डबीर म्हणून जनार्दन पंताला स्थान मिळालं. दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितरावांना स्थान मिळालं. सुरणवेस म्हणून आबाजी सोनदेवांना स्थान मिळालं आणि वाकेनवेस म्हणून दत्ताजी पंतांना स्थान मिळालं. सगळ्यांना मानाची वस्त्रे दिली. सगळ्यांचा मान सन्मान झाला. आणि ह्यामध्ये एक मुख्य कटकारस्थानमध्ये एक मुख्य तोंडगे असलेले आनाजी पंतांना मुजुमदार म्हणून पद मिळालं. या सगळ्यांचा सत्कार वगैरे झाला. मुलुकी कारभाराची सूत्रे येसूबाई साहेबांना दिली. त्यांना स्वतंत्र मोहरही दिली. ती मोहर स्त्री सखी राज्ञी जयते अशी होती. आणि हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा राज्याभिषेक झाला. राजमुद्रा पडली. संभाजी महाराजांचे राज्याभिषेक झाला. राजमुद्रा पडली. संभाजी महाराजांची राजमुद्रा ती अशी: श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरीव राजते यद कस्य विना लेखा वर्तते कास्य नोपरी. याचा अर्थ असा की छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे आणि आकाशाप्रमाणे अमर्यादित आहे. या राजमुद्रेखाली प्रत्येक प्राणी, प्रत्येक रयत, प्रत्येक माणूस या राजमुद्रेच्या छत्रछायाखाली, छत्रपतींच्या या राजमुद्रेखाली सुरक्षित आहे. आणि या राजमुद्रेसमोर कोणीही या राजमुद्रेपेक्षा श्रेष्ठ नाही.